वैष्णवी मृत्यू प्रकरणात कोणीही वकीलपत्र न घेण्याबाबत विनंती अर्ज कसपटे कुटुंबाने केलाय। पुणे बार असोसिएशनला त्यांनी हा विनंती अर्ज केला। एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे। 16 मे रोजी झालेली घटना ही अत्यंत दुःखद आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। आपणास नम्र विनंती अर्ज करतो की आपण कोणीही आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये असं पत्र कसपटे कुटुंबियांनी लिहिलेलं आहे। राजेंद्र हगवणेला सून वैष्णवीच्या मरणाचं सोयरसूतक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। वैष्णवी हगवणेनं 16 मे रोजी आत्महत्या केल्यानंतर तिच्यावर 17 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले। सुनेच्या चितेचा अग्नी शांत झाला नाही, तोच राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील या बापलेकांनी तळेगाव जवळच्या ढाब्यावर मटण पार्टी केली। फरार बापलेकांना वडगावच्या तांबडा पांढरा रस्सा नावाच्या ढाब्यावर मटण आणि बिर्याणी ऑर्डर केलेली। वाशिम जिल्ह्यामध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात किरीट सोमय्या यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केल्यानंतर तपासामध्ये 1.5 लाख प्रकरणं ही बोगस असल्याचं उघड झाले। ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। राज्यातल्या अनधिकृत मशिदींवरचे भोंगे लवकरच बंद होणार आहेत। मुंबईतले भोंगे पुढचे 1 महिन्यामध्ये उतरवले जातील आणि उर्वरित भोंगे पुढचे 3 महिन्यामध्ये उतरवले जातील अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। तर वाशिममध्ये जिल्हाधिकारी भेटीदरम्यान सोमय्या बोलत होते। नवी मुंबईतल्या तुर्भेमध्ये पोलिसांनी 8 किलो गांजा जप्त केला। तुर्भे MIDC रस्त्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। पालघरसह सफाळे परिसरात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची ही हजेरी पाहायला मिळते। सफाळेसह पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडला। दरम्यान पालघर जिल्ह्यात आज हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे। जळगाव शहरातल्या नवीन बस स्थानकामध्ये पावसाच्या पाण्यामुळे पाण्याची गळती लागली आहे। प्रवासी ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी स्लॅबमधून पाणी गळतंय, त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाळ्यापूर्वी बस स्थानकांची दुरुस्ती करावी अशी मागणी हे प्रवासी करतात। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली। या घाटातली वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र दरड काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानं वाहतूक काही वेळामध्ये पूर्ववत झाली। करोळ घाटातली वाहतूक सुरू झाली आहे। घाटात पावसामुळे दरड कोसळली होती, त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली। सोलापुरात अवकाळी पावसाचा उडीद पिकाला फटका बसलाय। ऐन काढणीला आलेलं उडीद पीक पावसामुळे जमीनदोस्त झालं। उडीद पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। अकोला शहरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला। पावसानं आतापर्यंतचा विक्रम मोडलाय। बुधवारी 24 तासात तब्बल 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे खरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी प्रभाकर पाटील यांचं 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालं, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। जालन्यातल्या चंदनझिरा भागात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल पूर्णपणे वाकून गेलाय। वीज पुरवठा करणाऱ्या तारा नागरिकांच्या आता घरांवरच्या पत्र्यांवर लोंबकळतात। या तारांमध्ये वीज पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। तर पुढचे 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 5 ते 7 दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसाचं सावट आहे। उद्या पश्चिम विदर्भामध्ये सोसाट्याच्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय। अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। किल्ले रायगडावर धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। उंच डोंगरांवर संपूर्ण धुक्याची चादर पसरली आहे आणि त्यामुळे निर्माण झालेले मनमोहक दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतंय। रत्नागिरीला आज मुसळधार पावसाचा इशारा होता। या भागातल्या समुद्रामध्ये उंच लाटा उसळताना दिसून येत आहेत। तर त्याच पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातल्या नागरिकांसह मच्छीमारांनाही सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या। हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता, त्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं। वाऱ्यामुळे आंबे गळून पडले, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। सोलापुरात अवकाळी पावसाचा हा मोठा फटका बसलाय। वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातल्या 80 घरांची पडझड झाली, तसंच वीज पडल्यानं 57 जनावरांचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। त्यासाठी शासनानं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।
धाराशिवमधल्या 7 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। यामध्ये माकडी मंडळात 81 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर पावसामुळे आंबा, केळी, भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालंय। नवी मुंबईतही अवकाळी पावसाचा आंब्याला फटका बसला। पावसामुळे आंबे सडून जात आहेत। आंब्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। आंब्याला 400 रुपये प्रति डझन असा दर मिळतोय। आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी देवाला अर्पण केलेला हार प्रसाद म्हणून भाविकांना भेट मिळणार आहे। मंदिर समितीनं देवाला अर्पण केलेले हार प्रसाद म्हणून भाविकांना भेट देण्याचा निर्णय घेतलाय आणि या फुलांच्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय। ठाणे शहरामध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग आता सतर्क झालाय। सध्या 3ही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला। यामध्ये 15 ऑक्सिजनचे बेड आणि 4 साधे बेड आहेत। गडचिरोलीमध्ये पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। पोलीस नक्षलवाद्यांमध्ये तब्बल 2 तास धुमश्चक्री सुरू होती। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या इंद्रावती नदीकाठावर शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबारात 4 नक्षलवादी पोलिसांनी ठार केले। घटनास्थळावरून नक्षली साहित्यही जप्त करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्तीसगडमधल्या नक्षल विरोधी कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे। गडचिरोलीचा नक्षलवाद हा जवळपास आता संपवलाय आणि केंद्र सरकारनं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हाती घेतलंय आणि या कारवायांमध्ये 27 नक्षलवादी मारले गेले। त्यासाठी शिंदेंनी मोदी आणि अमित शहा यांचं अभिनंदन केलं। बीडमधल्या नाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस पाहायला मिळतोय। ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी आलेल्या शेतकऱ्याकडून ग्रामसेवकच पैसे मागत असल्याचा व्हिडिओ शेतकऱ्यांनाच रेकॉर्ड केलाय। पैसे नाही तसं सांगितल्यानं पैसे उसने घ्या पण आम्हाला द्या असा दबाव या शेतकऱ्यावर आणल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतंय। लातूर शहरातल्या सूतमिल रोड परिसरामध्ये एमडी ड्रग्सची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली। एका पाणीपुरी स्टॉलजवळ ड्रग्सची विक्री केली जात होती आणि पोलिसांनी कारवाई करत महिलेसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला। त्यांच्याकडून 16.5 किलोग्राम वजनाचे एमडी ड्रग्स पावडर आणि मोबाईल असा 2,82,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या रिबोटा परिसरात वृद्ध महिलेची नातेवाईकांनी फसवणूक केली। या वृद्ध महिलेनं उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्यानं आपलं घर विकलं आणि त्यातून आलेले 1 लाख रुपये तिच्या नातेवाईकांनी लाटल्याचा आरोप या महिलेनं केला। दरम्यान या वृद्ध महिलेनं थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे। बुलढाण्यामध्ये दिव्यांग ग्रामसेवकाला मारहाण झाल्याची घटना घडली। चिखली तालुक्यामध्ये असोला बुद्रुकमध्ये ग्रामसेवक संतोष सवडतकर यांना मारहाण झाली। ग्रामस्थ जाफर खान अहमद खान यानं सवडतकर यांच्या मोटरसायकलला धक्का दिला, त्यांना खाली पाडलं, शिवीगाळ केली आणि कॉलर पकडून मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। परभणीच्या सायाळा सुनेगाव खून प्रकरणातला 4था आरोपी अजूनही फरार आहे। सायाळा पाटी इथं झालेल्या मारहाणीमध्ये विष्णू पवार या तरुणाचा 3 मेला मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 4था आरोपी सापडत नसल्यानं विष्णू पवारच्या कुटुंबियांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय। वर्ध्यामध्ये आमदार राजेश बकाने यांनी पोलीस उपनिरीक्षकांची कानउघाडणी केली। ग्रामीण भागामध्ये गावठी दारूचा महापूर सुरू असल्याच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षकांची कानउघाडणी केली। तसंच दारूबंदी असून सुद्धा ही दारू मिळतेच कशी असा सवाल यावेळी बकाने यांनी उपस्थित केला। पुण्यामध्ये इंदापूर इथं बस स्थानकावर 2 गटात राडा झाला। या प्रकरणात पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या राड्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। नवी मुंबईतल्या सानपाडा खाडीजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। 5 ते 6 दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असल्याची शक्यता आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। नाशिकमधल्या श्रमिक नगरमध्ये वाहनांची तोडफोड झाली। टवाळखोरांनी 12 4चाकी वाहनांची कोयता, लोखंडी रॉडनं तोडफोड केली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। तोडफोडीमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। संभाजीनगरमध्ये एका कंपनीतल्या मशीनवर पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली। उमर असं या तरुणाचं नाव होतं आणि त्यानं मशीनवर अशा प्रकारचा मजकूर लिहिल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनानं पोलिसांना माहिती दिली। त्यानुसार कारवाई करत त्याच्याकडून लॅपटॉप, सिम कार्ड जप्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या दरोडेखोर थैमान घालताना दिसत आहेत। आलोकनगरमध्ये शस्त्रधारी 6 दरोडेखोरांनी कुलूप तोडून कुटुंबियांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून मारहाण करत लुटलं। या प्रकरणात पोलिसांनी घरफोडीचं कलम लावून गुन्ह्याचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप होतोय।
वर्धा बडनेरा मार्गावर मलकापूर जवळ रेल्वे रुळाखालून भुयारी मार्ग तयार करण्यात आला, मात्र या मार्गावर पावसाचं पाणी साचलं त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागतोय। एका ग्रामस्थानं त्यामुळे पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं। बदलापूरसाठी 260 कोटींची पाणी पुरवठा योजना आता मंजूर झाली आहे आणि शहरामध्ये 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। हिंगोलीतल्या डोंगरगाव आणि शेवाळामधल्या 2 तलाठ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। त्या तलाठ्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे तक्रार केली होती, त्यामुळे या तलाठ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले। 4 दिवसांमध्ये या चौकशीचा अहवाल येणार आहे। सायबर चोरट्यांनी महावितरणचं बनावट संकेतस्थळ तयार करून विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याचं समोर आलंय। महावितरणनं याबाबतची तक्रार दाखल केली आहे। नागरिकांना अशा बनावट जाहिरातींना बळी न पडण्याचं आवाहन केलंय। बँकॉकहून मुंबईमध्ये दाखल झालेल्या एका प्रवाशाला दुर्मिळ जातीच्या 28 सरड्यांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। त्याच्या सामानाची स्कॅनिंगमध्ये पडताळणी सुरू असताना त्याच्या बॅगेमध्ये सरडे आढळून आले। दरम्यान त्यातले 2 सरड्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातल्या पोमेंडी खुर्दमधल्या संरक्षक भिंत कोसळली। या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले। संरक्षक भिंतीचे काम सुरू होतं आणि या दरम्यान अचानक ही भिंत कोसळली। जखमींमध्ये 2 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे। दुर्घटनेत हे तिघेही ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यांना ओढून बाहेर काढावं लागलं। बुलढाण्यातल्या जामोद तालुक्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परनं 2 चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आजीला धडक दिली। या अपघातात दोन्ही मुलं जखमी झाली। आजीचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी टिप्परला जाळून टाकलं।